नंतर कुस्ती स्वतः मारुतीवाणी भाऊ आता आले, स्वतः पंच म्हणून उभा राहिले, कुस्ती चालू झाली. त्यांनी निर्णय प्रॉपर दिला. त्यावेळेला ती कुस्ती मला अविस्मरणीय झाली की एवढी जबरदस्त कुस्तीने एक हिंद केसरी माणूस आपल्या कुस्तीसाठी बाहेरनं पंच म्हणून आत येऊन उभा राहतो, ही माझ्या दृष्टीनं बरोबर ही जी बाब होती. जय हिंद. मी हवालदार नारायण सनगर. आज आपण अशा एका पैलवानाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहे. तो पैलवान म्हणजे 2 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आणि 2 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन असणारा पैलवान, एक नामांकित असा पैलवान आपल्या समोर आहे. आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहे. आणि मी एवढंच सांगेन की पैलवान जे जुने पैलवान आहेत, ज्या लोकांना नवीन पिढी ओळखत नाही, ते पैलवान आम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे असे अनेक पैलवान येणाऱ्या काळात पुढे आपल्यासमोर येणार आहेत. ते सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आज आपण पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन आलिन बाबर यांची मुलाखत घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. मला एक सांगा, तुमचा बालपणीचा थोडासा जीवन प्रवास 1 मिनिटामध्ये झाला. बालपणात मी 1987ला तालमीमध्ये सुरुवात केली. बर. आणि त्याच वर्षी मी महाराष्ट्राला पहिला नंबर माझा सोलापूरला बसला. तालमीत गेले त्यावेळी किती वय होतं तुमचं? माझं 7वीला म्हणजे 12 वर्ष. ज्युनियरला तुम्ही पहिलं गोल्ड घेतलं? महाराष्ट्राला फर्स्ट बसला ज्युनियरला शाळेत. बर. आणि तिथून माझे दिल्लीसाठी ऑल इंडियाला निवड झाली ती. बर. पण थोडे सामने झाले नाहीत ते. बर. त्यामुळे ते पुढचं सामनं काही नॅशनलचं झालं नाही. बर. त्याच्यानंतर पुन्हा 1990 साली पुन्हा आणखीन महाराष्ट्राला माझा दुसरा नंबर बसला. बर. त्यावेळेला मला नॅशनलसाठी कॅम्पला 1 महिनाभर ठेवण्यात आलं. बर. आणि तिथून ते हुबळी धारवाडला कॅम्प ट्रायल घेऊन कॅम्पला नंबर मिळाल्यानंतर हुबळी धारवाडला नॅशनलला पाठवण्यात आलं. बर बर बर. त्याच्यानंतर मी 10वी इथं झाल्यानंतर मी 11वीला कॉलेजला इस्लामपूरला कॉलेज करायला. हो. तुम्ही प्रशिक्षण कुठे घेत होता तुम्ही? राजाराम बापू कुस्ती केंद्रामध्ये मी प्रशिक्षण 1990 नंतर तिथं झाला. तिथं तुमची वस्ताद कोण? इथे गावामध्ये असताना नामदेव अवताडे, दत्तात्रय भाऊ मोरे हे त्या काळचे नामांकित पैलवान, ते आमची वस्ताद होते. म्हणजे ज्यांचे वडील भगवानराव मोरे आहेत ते त्यांच्या भावकीतले. बर बर बर. मग तुम्ही ज्यावेळी हा प्रॉब्लेम राजाराम बापू ज्यावेळी तुम्ही कुस्ती केंद्रामध्ये जॉईन झाला त्यावेळी तुमची वस्ताद कोण होते? राजाराम बापू कुस्ती केंद्रामध्ये जॉईन झालो त्यावेळेला शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकोडी, चांगला पैलवान, नॅशनल पैलवान, एक महाराष्ट्राला 8 वेळा फर्स्ट नंबर असणारा पैलवान नजरुद्दीन नायकोडी, अनेक वेळा नॅशनल असणारा पैलवान नजरुद्दीन नायकोडी. ते कुठं? राजाराम बापू. बरोबर. मग त्यांचं प्रशिक्षण तुम्हाला देण्याची कशी पद्धत होती? रोजचा सराव असायचा पहाटे 5 पासून. मग पहाटे 5 पासून सरावाला असले तिथे आमच्या बरोबर विकास पाटील बोरगावचे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत, ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. प्रताप पाटील एडी मच्छिंद्रचे, ते पण ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. त्यांच्याबरोबर सराव करण्यामुळं मला तिथे सवय जास्त लागली व्यायामाची. मग रोजचं एक 10 ते 15 किलोमीटर रनिंग असायचं. म्हणजे मी कायम नंबरामध्ये असल्यामुळं एक्स्ट्रा व्यायाम असायचा. बरोबर. तिथून रनिंग करून झाल्यानंतर एक 700-800 त्या पहिल्या स्टार्टला बैठक्या, परत 1001 जोर मारायचे. आणि दुपारी लढत असायची 3 नंतर. 3 नंतर लढत झाली की एक 400 सपाटी मारायचे, जोर चढणे, परत जोरच. आणि आखाडा मोठा आहे तिथला राजाराम बापूचा. त्या आखाड्यामध्ये 2 वेळा आखाडा तोडणे सराव असायचा. रोजच्या रोज. आणि ज्या वेळेला मी विद्यापीठाला खेळायला लागलो त्यावेळेला एक 1500 बैठक रोजची आणि 1500 जोर आणि 15 किलोमीटर रनिंग आणि बाकीचं इतर पेटी हे असा व्यायाम असायचा तुमचा असायचा. आणि 2 टाइम लढत करत होतो. की सकाळच्या पारी एखादा लहान मुलगा वगैरे असं येऊन एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणे असं करत होतो. त्याबरोबरच
दिनकरराव सूर्यवंशी, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते यांच्या हाताखाली एक महिन्याचे 2-3 कॅम्प काढले. त्याच्यामुळं अनुभव जास्त येते. तुम्हाला पुरस्कार कुठला मिळाला का? नाही मिळाला. नाही मिळाला. बरं, मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी आखाड्यामध्ये खेळत होता त्या तुमचा खुराक काय होता त्यावेळी? आखाड्यामध्ये खेळत होतो त्यावेळेला मी रोजचे सकाळचे उठल्या बाकीचं सगळं आटपल्यानंतर रनिंगला जायच्या वेळेला एक 5 अंडी तशी आकारे पित होतो. त्याच्यानंतर आल्यानंतर व्यायाम झाला की रोजचे 50 बदामाची थंडाई आणि गोटून आणि मिक्सर मध्ये नाही गोटून थंडाई. त्याच्यानंतर थोडा गरा. त्याच्यानंतर मी झोपी जात होतो. दूध नव्हतं? नाही, दूध असायचं. झोपी जायचं. त्याच्यानंतर डबं वगैरे आल्यानंतर दूध वगैरे आल्यानंतर पोरं उठवायचे. उठवल्यानंतर जेवण करायचं. जेवण झालं की दूध वगैरे पिऊन केळी खाऊन पुन्हा झोपायचं. परत दुपारी 2-2:30 दुपारी 2-2:30 नंतर उठून काम चालू की पोरं उठायच्या आधी थंडाई परत चालू. थंडाई निम्मी अर्धी मारायची आणि आखाडा तोडायला जायचं. पोरांचं आवरून येस्तोवर आखाडा तोडणे आणि त्याच्यानंतर पोरं आले की निम्मी थंडाई तुम्ही महाराज त्यातच ठेवायचं का थंडाई? हा, त्यावेळी कोण दुसरी येऊन त्यातलं काय थंडाईचा वापर? नाही. प्रत्येकाला राजाराम बापू अशी तालीम आहे की महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी तालीम अशी नाही. म्हणजे प्रत्येकाला खोल्या वेगळ्या असे 10 ते 11 खोल्या आहेत. बरं, ते थंडाई घोटाला म्हणजे वेगळं प्रत्येक खोलीमध्ये 5-6 मुलं असायची. प्रत्येक 5-6 जणांचा ग्रुप वगैरे त्या प्रत्येक ह्याच्यात असायचा. आम्ही ज्यावेळेला त्यावेळेला 120 पोरं होते राजाराम बापू कुस्ती केंद्रात. आणि तिथं मातीचा आखाडा विथ मॅटचा आखाडा आहे असं तिथं सोय. मी नंतर माझ्या म्हणजे शेवट बंद करत असताना तिथं चंद्रहार पाटील वगैरे हे पैलवान आमच्या बरोबर 1-2-3 वर्ष राहिलेले आहेत, सराव केलेले आहेत. सुरेश पाटील, चंद्रहार पाटील ही पैलवान तुमच्या बरोबर होते. मला सांगा, तुमची वस्ताद ज्यावेळी तुम्हाला शिकवायची त्यावेळी तुम्हाला कोणता डाव तुमचा फेमस? तुमचा कोणता डाव फेमस? माझं निकालन ढाक हे 2 वर्ष डाव होते आणि पट काढून खाली आणून गिस्सा आणि गुटणा 4 डाव. खालचे 2 वर्ष 2 डाव फिट होते. तुम्ही मग आजपर्यंत ज्या कुस्त्या खेळला, ज्या जिंकला, ते सर्वात जास्त कोणता डाव मारला तुम्ही? पेटेंट डाव? निकालावर कुस्ती जिंकलं डायरेक्ट निकाल. हा डाव फेमस होता. मला एक सांगा, आता जर वजन तुमचं तरी मला वाटतं सर्वसाधारण असेल त्यावेळी वजन किती होतं? माझं शेवट 60 किलो वजन झालं होतं. बरं, मला एक सांगा, 60 किलो वजनामध्ये तुमच्यापेक्षा जास्त वजनात जरी पैलवान असला तरी सुद्धा तुमच्या कुस्ती झाल्या असतील? माझ्याकडे जवळजवळ 85-90 किलोला पोरं होती. त्या पोरांना मी पाडलेत. माझ्याकडे तसे फोटो आहेत अजून. मग मला एक सांगा, त्यांना जेव्हा तुम्ही 30 किलो वजनाच्या जास्त मुलाला पाडत होता बरोबर, ह्याचं एकमेव कारण असं असू शकतं का तुमचा व्यायाम जास्त आहे, खाणं चांगलं आहे, त्यामुळे होऊ शकतं का? हो, जास्त व्यायाम, एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणि ज्यादा इतर मुलांच्या पेक्षा व्यायाम आणि मुळात काहीतरी करायची जिद्द असल्यामुळं ते होते. आणि मला असं आठवत नाही की 1-2 कुस्त्या माझ्या गेल्या असतील म्हणजे चितपट, नाहीतर मला असं आठवत नाही की मी चितपट मार खाल्लाय. बरोबर. आता गंगावीस तालमीला विश्वास हरवले त्यांची आणि माझी इथं या आमच्या गावामध्ये शेवटला कुस्ती सुटली. पण आयुष्यात कधी नुरा कुस्ती काही खेळलो नाही का. तर इथं ज्यावेळेला मैदान आमच्या गावचं असून सकट मी विश्वास हरवले. तुम्ही बघितलं असलं तर आज मला वाटतं 90 किलोच्या दरम्यान वजन असतं. बरोबर आहे. म्हणजे आम्ही खेळत असताना तेवढंच वजन होतं. पण कधी त्यांना विचारलं तर तुम्ही मला ते सांगतील. शाजी पोवळकर कोल्हापूर जिल्ह्यात, सर्जेराव पाटील, परत तानाजी पाटील या कोल्हापूर जिल्ह्यात. वारलेत वगैरे कुस्त्या झाल्यात का? हो, झालेत की. बरं. गुंडा पाटील वगैरे? गुंडा पाटील हे आमच्या मोठी जोड. मोठी जोड. बरोबर. म्हणजे अमृता भोसले हे अगदी गुंडा पाटील हे आपले खास मित्र आहेत. बरोबर. पण जोड मोठी. बरोबर. मला एक सांगा, गुंडा पाटील त्या काळचा चांगला पैलवान? हो.
म्हणजे एक महाराष्ट्र नंबरचं केसरीचा पहिलवान. लेवलचा महाराष्ट्र केसरीचा 1 नंबरचं पहिलवान होते गुंडा पाटील. त्यांच्या थोडासा अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? हा, ते कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या अंतर्गत त्याच्यात त्यांना थोडा अन्याय झाला ना. अन्याय झाला असं. ऍक्च्युली हे व्हायला नको आहे, कारण का माहिती का, एखाद्या पैलवानाचं करिअर दाववर लागतं, संपुष्टात येते. बरोबर. एखाद्या छोट्या मोठ्या काही चुकामुळे काही पैलवान चुकला असेल, काही मॅनेजमेंट चुकली असेल, पण बरोबर. असं व्हायला नको आहे. कारण असं जर होत असेल तर त्या कुस्तीवरचा विश्वास उठू शकतो ना. बरोबर आहे. बरोबर ना. बरोबर. आता तुमच्या गावात महाराष्ट्र केसरी आता पैलवान हे म्हणजे भगवानराव मोरे, मोरे, हो. दुसरे महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी. मग ह्यांचा आदर्श तुमच्याकडे आहे का? हो, भगवान मोरेंचा आदर्श असल्यामुळे आता आम्ही पूर्ण शाकाहारी कुटुंब आहे आमचं. काय सांगताय? काय हा. निर्व्यसनी आहे. ठीक आहे. कुठलं पैलवान व्यसन म्हणजे- नाही. त्यांच्या सान्निध्यात असल्यामुळं त्यांचा मुलगा माझा मित्र आहे, बरोबर, वकील आहे ते. बरोबर. त्यामुळं आम्ही पण पूर्ण शाकाहारी. बर बर बर. आणि म्हणजे कुठलं व्यसन नाही, काही नाही. आणि बाबाजींचं ते लहान मुलाला सकट आवजाऊ बोलणे वगैरे असं त्यांचं पहिल्यापासून हे आज ताग आहे त्यांचं. आता मला वाटतं 92 वय आहे. होय होय, मी पण, भेटलो त्यांना. आजच्या घडीला सकट ते तुम्ही गेला तर बारका मुलगा जरी गेला तर या ह्या शब्दानं बोलत. पहिलवान म्हणलं ताकदीचा गर्व थोडासा असला पाहिजे ना. असला पाहिजे ना. ते त्यांच्याकडे नाही. तो नाही ना. नाही, म्हणजे ते एक दैवी शक्ती आहे त्यांच्याकडे म्हणा, की बाबांनो कोणाला असभ्य वर्तन नाही, बोलणं नाही. पण तुम्हाला असं म्हणायचं का ते तुमचे रोल मॉडेल आहेत असं म्हणता येत का? ते मी इथं तालमीमध्ये असताना स्वतः येऊन डाव दाखवत होते. बर. इथं महाराष्ट्र केसरी असताना, म्हणजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आम्ही इथं ज्या वेळेला खेळत होतो ते 62 महाराष्ट्र जन्म सुद्धा नसेल आपला. नाही 75. बर बर. मग ते आम्ही 10वी पात्र होतो ना, त्यावेळेला ते येणार. ते त्यावेळेला ते येऊन वर उभं राहून डाव दाखवणार. बच्चे गोता कसा मारायचा आहे, छडी टांग कशी मारायची आहे, हे वर पोराला एका घेऊन वरनं दाखवणार ते. आणि ते कायम मला म्हणणार की मला तुला बघितलं की चार्लीची आठवण होते, की चार्ली सारखा तू खेळतोयस. चार्ली पैलवान होता का? हा, ते बाबाजी कायम म्हणणार की चार्ली सारखा तू खेळणारा पैलवान. म्हणजे मर्जीतला होता. मर्जीतला. म्हणजे ज्यावेळी तुमचं नजरुद्दीन नाईकवडी तुमचे वस्ताद होते, ते सुद्धा व्यायाम घेत असताना मैदानामध्ये तुम्हाला चांगला खेळतोय म्हणजे तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला. हे असायचं. नजरुद्दीन नाईकवडेंच्या ह्यानं मला जे हातावर मी चालायला मला लावायचंय, त्याला 1 किलोमीटर असं पाय धरून ते स्वतः माझं पाय धरत होते नजरुद्दीन नाईकवडे. 1 किलोमीटर? हो, 1 किलोमीटर असं पाय धरायचे. काय तर पोरासने ते एवढे वेळ पाय धरायला जमायचं नाही. तर ते स्वतः आणि जर कमी पडला तुम्हाला मारत पण असते. स्वतः लढत करत होते माझ्या संग नजरुद्दीन नाईकवडे, मोठे असून सुद्धा. म्हणजे ज्यावेळेला मॅटवर जायचं त्यावेळेला ते स्पर्धा आले की स्वतः प्रॅक्टिसला माझ्या बरोबर ते करत होते. त्यांचं तुमच्या जडणघडणीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. मोलाचं हे. मला एक सांगा, गुरु आणि शिष्य हा एक मॅटर आहे. खरंच गुरुचा आदर केला तर माणूस मोठा होऊ शकतो का? होतो. गुरुशिवाय हे सगळं थोटकं आहे. खरं तर हो, गुरुशिवाय हे सगळं थोटकं आहे. का तर आताच्या पिढीचं काय झालंय की तात्पुरतं लोक मानतात, समोर आहे तो पाहतो, पुढे गेले की मागं मापच चालू. ते तसं न करता कुणाला तरी मानलं तरी कोणतरी आपल्याला मानत असते. बरोबर. त्यामुळे गुरु हा त्या स्थानीच आहे. बरोबर. की ते त्यानं कोण ना कोणतरी कुणाचा तरी गुरु असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतोय की गुगलवर किंवा नेटवर जर तुम्हाला किती जर काय मिळालं तरी पण तुम्हाला गुरुशिवाय पर्याय नाही. एक मेसेज मिळतो. बरोबर. मला एक सांगा, तुम्हाला नोकरीचा योग आला का? हा, नोकरीचा मला 2-3 योग आले होते. एकर जमीन इथं आहे एका तळाला, त्यामुळं मला सर्व्हिसचं 2-3 आले होते, तरी सकट मला करता आलं. म्हणजे जमिनीमुळे पाठवलं नाही करत. मला एक 12वीत असताना डायरेक्ट हवालदारची जॉब आला होता पुण्याला. बर. मग त्यावेळेला मला ते भाळवणीचं मैदान झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं मला बोलवून घेतलं होतं
आणि तुम्ही माझ्या संग चला म्हणून लागले होते. पण ते मला त्या माझ्या काही कारणामुळं जाता आलं नाही. त्याच्यानंतर मला मग ह्याचा पश्चाताप होतो का तुम्हाला? आता नंतर पश्चाताप होतोय. हा, आता कसं होतंय की आमच्या जी पोरं म्हणजे अगदी थोडक्या जोडीतली पोरं होती ते आज हाय लेवलला गेल्यानंतर आपल्याला वाटतंय की आपण मोठी चूक केली. हा, म्हणजे ह्याचा अर्थ कधी कधी लहान वयामध्ये योग्य निर्णय घ्यावे लागतात, काही निर्णय चुकतात ते भविष्यात मोठेपणे भोगावं लागतात. बरोबर, त्यातलं तुम्हाला थोडीशी खंत आहे. हा एक संदेश फार मोठ्या नवीन पिढीला आहे. जर तुम्ही चांगले प्लेअर असाल, तुम्ही चांगले काम करत असाल तर लगेच नोकरी मिळत असेल आणि जर तुम्हाला संधी आली असेल तर ती संधी सोडू नका. कारण ताकद ही चिरकाल टिकत नाही, तुमचं कर्म हे चिरकाल टिकतं. मी पहिलं सुद्धा सांगितलेलं आहे. मला एक सांगा, तुम्ही आता नवीन पिढी आणि आपली पिढी, जरा तुमचं वय काही जास्त, तुम्ही नवीन पिढीच्या पण मध्यात आहात आणि जुन्या पिढीच्या पण मध्यात आहात, तर तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देणार? नवीन पिढीचा आता एक मी स्पष्ट बोलतो की पहिले आमच्या वेळपातूर असं मी बघितले की जातीवंतपणे व्यायाम करणे, जातीवंतपणे खुराक खाणे ही पद्धत होती. आत्ताच्या अलीकडच्या पिढीत काय आलेलं आहे की सप्लिमेंट खाणे, इंजेक्शन घेणे हा प्रकार आल्यामुळं व्यायामाची कमतरता आहे. आणि व्यायामाची कमतरता आहे, परत पकड करताना पकडीची कमतरता आहे. त्यामुळं त्या इंजेक्शनाच्या पॉवरच्या ह्याच्यावरती तात्पुरतंच हे होत आहे. त्यापेक्षा ओरिजिनल पैलवान बनायचं असेल तर हे न करता स्वतः व्यायाम करून जातीवंत खुराक खाणे आणि पैलवान होणे. बरोबर. तुमच्या आवडीतली एखादी चांगली कुस्ती कोणती तुमच्या आवडीतली? मी सातारला पाचगणीला ज्यावेळेला विभागात सामनं होतं, त्या सामन्याला एक मदने म्हणून मुलगा होता, आता नाव माहित नाही, तर तिथे गुलाबराव गावणकर क्रीडा मंत्री होते. ते त्या कुस्तीला आले होते. फायनलला ते येणार आहे म्हणून माझी कुस्ती जवळजवळ 3-4 तास थांबवली होती. तर ते कुस्ती अशी झाली होती आमची, तर 28 पॉईंट कुस्ती चालली होती. म्हणजे एवढी कुस्ती जबरदस्त चालली होती. तुम्ही 28 पॉईंट पुढे होता? हो, मी तिथं जिंकलो होतो मी. ते त्यावेळेला मला तिने बोलवून विचारलं होतं की कोण तुझं वस्ताद आहे? गुलाबराव गावांनी. का तर एवढी जबरदस्त कुस्ती झाली, म्हणजे ती 35 किलोच्या वजनात झाली, पण ती एवढी जबरदस्त कुस्ती त्यावेळेची झाली मला. मला एक सांगा, प्रेक्षक म्हणून तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती कोणती? प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांच्यात एक मी मारुती मानेंच्या गावी गेलो होतो, कवटे फिरांना. आणि तिथे तुंग मधला एक विजय गुरु नावाचा मुलगा होता की त्या भागामध्ये त्याची हवा होती जास्त, आणि माझे पण नंबर असल्यामुळं माझे पण हवा होती, पण ते वजनान जास्त होता. तर माझी त्यांची कुस्ती लागली तिथं. तर ती कुस्ती एवढी जबरदस्त झाली, तर ते स्वतः मानवीतनी मान्यासनी ते पंच म्हणून उभा राहिले शेवटला. एवढी जबरदस्त कुस्ती झाली ती. मला ती कुस्ती होती 2000ची आणि बक्षीस 5000 मिळालं होतं बाहेरून. म्हणजे बाहेरून एवढी कुस्ती जबरदस्त झाली. म्हणजे आधी दुसरे पंच होते, मग कुस्ती मी केल्यानंतर ते गदारोळ झाला. नंतर कुस्ती स्वतः मारुतीमाने भाऊ आत आले, स्वतः पंच म्हणून उभा राहिले, कुस्ती चालू झाली. त्यांनी निर्णय प्रॉपर दिला. त्यावेळेला ती कुस्ती मला अविस्मरणीय झाली की एवढी जबरदस्त कुस्तीने एक हिंद केसरी माणूस आपल्या कुस्तीसाठी बाहेरनं पंच म्हणून आत येऊन उभा राहतो, ही माझ्या दृष्टीनं बरोबर ही जी बाब होती. मला एक सांगा, प्रेक्षक म्हणून तुम्ही बघायला गेलेली एखादी कुस्ती कोणती? प्रेक्षक म्हणून आणि बघायला गेलं तुम्हाला आवडलेली? आता ते आम्ही खेळत असतानाच मुन्नालाल शेख पैलवान, महाराष्ट्र केसरी. तर हा पैलवान मी महाराष्ट्र केसरीच्या जोडीतला दोन्हीकडनं, म्हणजे ह्या बाजूनं त्या बाजूनं चालणारा, दोन्ही बाजूनं टांग असं मारणारा पैलवान. मुन्नालालच्या कुस्त्या मी बऱ्याच बघितल्या. 1 नंबरच्या कुस्त्या मला मुन्नालालच्या आवडल्या. आणि त्या महाराष्ट्र केसरी पुण्याला झाले होते,
त्यावेळेला त्यांच्यावर अन्याय झाला, हम्म. पण त्यावेळेचा त्याने कुस्ती केलेल्या अविस्मरणीय कुस्त्या केल्या होत्या. त्या हो, म्हणजे ते तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत. आवडीच्या कुस्त्या होत्या. आणि बरोबर. मुन्नालाल सारखा महाराष्ट्र केसरीचं एवढं वजन घेऊन डाव करणारा पैलवान मी बघितला. त्यांचं वजन किती असेल? तरी नाही म्हणलं तरी एक 90 किलोच्या दरम्यान पैलवान असेल ते. चांगला पैलवान हो. होता. बरोबर. आज आपण एक चांगल्या नामांकित पैलवान अनिल बाबर, एक 2 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन, 2 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन असणारे, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आल्या त्यांना त्याग करावा लागला, त्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या कारण गेले नाही ते. तर असे एक नामवंत पैलवान त्यांच्याजवळ आलो, त्यांनी कुस्तीचा चांगल्या पद्धतीने आठवण इतिहास सांगितला, नवीन पिढीला एक चांगला संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. तर आज मी खरंच त्यांच्याजवळ आलो आणि त्यांच्याकडून जे इतिहास समजला त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार आहे. नमस्कार. जय हिंद.